म्हणजे आता औरंगजेब तो मेला आहे ना तिकडे कबरीमध्ये पुरला आहे ना त्याला का उकरून काढताय तुम्ही? आणि काहीतरी म्हणतात छावामुळे झालं. अरे कशाला त्या छावाला दोष देताय? एक तर छावा सिनेमा जो आहे तो काय फार बरा सिनेमा आहे असं माझं मत नाही आहे सिनेमॅटिक अँगलने. मी आता अनेक फिल्म फेस्टिवलला जातो, हे करतो, वर्ल्ड सिनेमा पाहिलेला आहे. फार काय थोर सिनेमा नाही आहे. त्याचं श्रेय एकच आहे, मी तुम्हाला सांगतो, छावाच्या दिग्दर्शकाचं. संभाजी राजांवर जो वर्षानुवर्षे अन्याय झाला होता, संभाजी राजांना सावरकरांनी आणि गोळवळकरांनी बदफैली ठरवलं होतं. संभाजीराजे हे विद्वान होते, संभाजीराजे हे शूर होते. संभाजीराजांनी मराठा साम्राज्यासाठी सगळ्यात मोठा त्याग केला शिवाजी महाराजांनंतर, हे लक्षात घ्या. संभाजी महाराजांना मोठेपण जे आहे ते छावानी एस्टॅब्लिश झालं, हे त्याला श्रेय द्यायला पाहिजे. तो सिनेमा हिस्टॅरिकल आहे, फार ते मारामार्या वगैरे असं काहीतरी त्यांच्या पद्धतीने दाखवलं आहे, ते दाखवू द्या. ते बॉलिवूडायझेशन आहे त्यामुळे ते काय ठीक आहे. पण मला असं वाटतं त्याचा फायदा घेऊन हे पेटवलं कोणी? औरंगजेब. माझं स्पष्ट मत आहे, मी काय डाव्या इतिहासकारांसारखं बोलणार नाही. माझं असं म्हणणं आहे डाव्या इतिहासकारांनी शिवाजी महाराजांवर सुद्धा अन्याय केलेला आहे. रोमिला थापर वगैरे, जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांचं मोठेपण नीट जाणलं नाही. पण संपूर्ण मराठेशाहीच्या दृष्टीने औरंगजेब हा खलनायकच होता, तो क्रूरच होता. स्वतःच्या भावाचा ज्या पद्धतीने त्यांनी खून केला तो धर्मांध होता, हे मी सांगायची गरज नाही, हे नेहरूंनी लिहिलेलं आहे. बाकी नेहरूंनी लिहिलेलं आहे. तेव्हा औरंगजेब महाराष्ट्राच्या दृष्टीने खलनायकच होता. त्याचं ग्लोरिफिकेशन करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. पण आत्ता कोणी ग्लोरिफिकेशन करत होतं मला असं वाटत नाही. अबू आझमी बोलला कारण त्याला त्याचं आणि सत्ताधाऱ्यांचं संगनमत आहे. माझा असा स्पष्ट आरोप आहे, अबू आझमी हा सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच बोलला, नाहीतर हे औरंगजेबाचं प्रकरणच आलं नसतं. आणि अबू आझमी आणि सत्ताधाऱ्यांचं कायम संगनमत राहिलेलं आहे. ते महापालिकेत पण असतं. अबू आझमी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पूर्वीही होतं. 2014 ते 2019 मध्ये फडणवीस आणि अबू आझमीचं सुद्धा संगनमत होतं. त्याला बोलायला लावला. याचं कारण हे सरकार जे आहे ना, यांना शेतकऱ्यांचे प्रश्न, यांना महिलांचे प्रश्न, यांना महाराष्ट्रापुढे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुमच्याकडे पैसे नाहीत त्या लाडक्या बहिणींना द्यायला. तुम्ही 10,000 कोटींनी कमी केलं बजेट, 46,000 कोटीवरून 36,000 कोटींवर आणलं. आणि गंमत म्हणजे तुमचं महिला आणि बालकल्याण खातं जे आहे त्याचं ॲन्युअल बजेट 33,000 कोटी आहे आणि तुम्ही ते लाडक्या बहिणींना एवढे पैसे देतायत 36,000 कोटी. म्हणजे सगळं इम्बॅलन्स झालेलं आहे. ह्याच्यावर पडदा टाकायला हा औरंगजेब आणलेला आहे. मी तुला सांगतो RSSला माघार का घ्यावी लागली. कारण नागपूरमध्ये दंगल जी झालेली आहे ती दंगल त्यावेळेला होईल असं सत्ताधाऱ्यांना वाटलं नव्हतं. पोलीस गाफील नाही राहिले, पोलीस इनॅक्टिव्ह राहिले होते दंगलीच्या वेळेला. फडणवीसांनी कबूल केलं की आम्हाला जे सोशल मीडियावर चाललं होतं त्याचा अंदाज नाही आला वगैरे. दगड जमवतात 2 ट्रॉल्या भरून, असं फडणवीसांनी सांगितलं ना विधानसभेत. 2 ट्रॉल्या भरून दगड जमवायला किती वेळ लागेल? कोतवाली पोलीस स्टेशन जे आहे नागपूरचं ते दंगलीच्या ठिकाणापासून 5 मिनिटाच्या अंतरावर. कंट्रोल करता आलं नाही तुम्हाला. पोलीस इनॅक्टिव्ह राहिले. हा आरोप भाजपच्या आमदारांनी सुद्धा केलेला आहे, मी नाही करत आहे. माझं म्हणणं असं आहे ती भडकवली गेली. आणि तू 2 वर्षाचा जर इतिहास पाहिलास तर 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगलजन्य परिस्थिती निर्माण झाली. कोल्हापूर असेल, नगर असेल, जळगाव असेल, अनेक ठिकाणी 8-9 ठिकाणी झाली. दंगली फार भडकल्या नाहीत, हे आपलं नशीब. पण मुस्लिम द्वेष करून अशा प्रकारे मनकलुषित करण्याचं काम 2 वर्षापासून चाललेलं आहे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा तो मुद्दा होता. कटेंगे बटेंगे काय काढलं ना त्यांनी, कटेंगे बटेंगे वगैरे, तो मुद्दा अंडरकरंट होताच. कारण त्यांना शेवटी भाजपला असं वाटतं की हिंदू मुस्लिम द्वेष पसरवूनच आपण निवडणुका जिंकू शकतो. त्यामुळे यावेळेलाही तो मुद्दा त्यांनी काढला. आणि RSSला माघार अशासाठी घ्यावी लागली की त्यांची अडचण अशी झाली की 10 वर्षात पहिल्यांदाच 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी मोदी नागपूरला चालले. आणि RSSचं आय हॉस्पिटल आहे तिकडे, नेत्रालय काहीतरी आहे त्याचं नाव. तर त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. पण तुम्हाला गंमत सांगतो, 10 वर्षात पहिल्यांदाच मोदी RSS हेडक्वार्टरला भेट देणार आहेत. आजपर्यंत एकदाही 10 वर्षात मोदी RSS हेडक्वार्टरला गेले नाहीत. आणि गंमत बघा, मोदी आणि मोहन भागवत हे समकालीन आहेत. मोहन भागवतांचे जे वडील होते ते मोदींचे शिक्षक होते RSS मध्ये. दोघं समकालीन आहेत. आणि राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकामध्ये, या इलेक्शन विषयीच्या पहिल्या पुस्तकात एक किस्सा आहे, तो सांगू का? तो किस्सा असा आहे की
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी गुजरातमधलं एक शिष्टमंडळ मोहन भागवतांकडे गेलं. तेव्हा नरेंद्र मोदी उमेदवार वगैरे काही ठरलेलं नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नरेंद्र मोदींना उमेदवारी द्या पंतप्रधान पदाची. ते गुजरातमध्ये फार चांगलं राज्य करतायत वगैरे एवढी वर्ष 2002 पासून, ही 2012ची वगैरे गोष्ट आहे. तर मोहन भागवत म्हणाले मोदींची बलस्थानं आम्हाला माहिती आहेत, पण त्यांनी असं सुचवलं की उद्या ते आमच्या डोक्यावर बसू शकतात. हे राजदीप सरदेसाईची पुस्तकात आहे, जाऊन चेक करावं. मुद्दा हा आहे की हे मोदी आणि RSSचे संबंध आहेत आणि मोदी पहिल्यांदाच येणार आहेत हेडक्वार्टरला आणि नागपूरमध्ये अशी अवस्था आहे, म्हणजे RSSची अडचणच ना. घाईघाईने RSSने तो मुद्दा मागे घेतला म्हणून की आउटडेटेड आहे औरंगजेब वगैरे. अरे मग हे तुम्हाला आधी म्हणता येत नव्हतं? मला सांग ना. मुद्दा गैरलागू आहे, गैरलागू आहे. मग आधी म्हणता येत नव्हतं? दंगल पेटायच्या आधी एवढे दिवस 10-15 दिवस हे लोक बोलत होते. तो नितेश राणे बोलत होता, वाटेल ते बोलत होता आणि यांच्यापैकी एकानेही संभाजी महाराजांचं चरित्र वाचलेलं नाही. शिवाजी महाराजांचं वाचन बिचन तर यांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. या सगळे हे ज्या संस्कृतीतले हे राजकारणी आहेत, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, औरंगजेब काहीच माहीत नाही यांना, काहीच माहीत नाही. आपली गोविंद पानसरेंची छादी पुस्तिका आहे ती सुद्धा यांनी वाचलेली नाही. त्यामुळे यांचे प्रॉब्लेमच आहे. ह्यांना फक्त औरंगजेबाचा वापर औरंग्या म्हणून एक पेटवायला करायचा आहे. शिवाजी महाराजांविषयी आदर असताना तर हे असे वागले नसते, तोडफोड केली नसती. याचं कारण शिवाजी महाराज यांच्यासारखा धर्मनिरपेक्ष राजा दुसरा झाला नाही असं माझं मत आहे.